नमस्कार. आज आपण आलो आहोत श्रीकृष्ण वेफर्स सेंटर इथे. जसं की तुम्हाला माहिती आहे की केळी खानदेशची प्रसिद्ध आहेत आणि खास भुसावळहून आपल्यासाठी केळीचे वेफर्स वगैरे असा भरपूर खानदेशी मेवा आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत. पहिले आता यांची ओळख करून घेऊयात. आपण ओळख करण्याआधी इथे मला गजानन महाराजांचा फोटो दिसला, तर श्री गजानन महाराज की जय. इथून आपण या छान अशा स्टॉलला सुरुवात करू. श्रीकृष्ण वेफर्स सेंटर. केळी वेफर्सच्या फ्लेवर्समध्ये यांची स्पेशालिटी आहे आणि आपण यांची ओळख आधी करून घेऊयात. नमस्कार, मी विजय विश्वनाथ भिसे. मी भुसावळवरून आपल्यासाठी इथे खानदेशचा मेवा घेऊन आलेलो आहे. सगळ्यांना माहिती आहे की जळगावची केळी सुप्रसिद्ध आहे. बरोबर. प्रॉब्लेम असा होतो की आम्हाला हे अंतर लांब पडतं, त्याच्यामुळे आमचा माल हा सगळा MP मध्ये जातो. तर तुमच्यासाठी आज पुणेकरांसाठी आपण इथे एवढा लांब घेऊन आलेलो आहे. आमची इच्छा आहे की सगळ्यांनी आमच्या स्टॉलला भेट द्यावी आणि आपण जे प्रोडक्ट्स आणलेले आहेत ते तुम्ही आनंदाने त्याचा स्वाद घ्या. हो, आपण प्रोडक्ट्स बघूयात काय काय आहेत. बघा, भरपूर यांनी व्हरायटी आणलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला पाणीपुरी फ्लेवर आहे, खट्टा मिठा फ्लेवर आहे, मसाला आहे, सॉल्टेड आहे, टोमॅटो आहे, मॅगी आहे. याच्यामध्ये मसाल्यामध्ये स्पायसीमध्ये लॉंग फ्लेवरचे पण आहेत. त्याच्यानंतर खानदेशची बिबडी ही जी स्पेशालिटी आहे की जे ज्वारीचे पापड आपण म्हणतो, हे ज्वारीचे पापड त्याला आमच्या इथे बिबडे म्हणतात, तर तेही आपण इथे आणलेले आहेत. ही बिबडी बनवण्याची ना एक वेगळी पद्धत असते, म्हणजे थोडीशी ज्वारीचे 3 दिवस ज्वारी फर्मेंट करावी लागते. त्याच्यामध्ये गहू फर्मेंट करून त्याचा चीक काढावा लागतो आणि ते केल्यानंतर मग हाटून म्हणजे त्याचं हे घेऊन त्याच्यात 3 ते 4 दिवसाची ती मेहनत असते आणि गरम गरम त्या पिठाला म्हणजे जे पीठ असतं त्याच्यात थापून हाताने या ओल्या बिबड्या थापल्या जातात आणि मग त्या सुकून तुमच्यापर्यंत पोहोचतात. हे खूप पौष्टिक असतं कारण फर्मेंट केलेलं असतं, त्याच्यामध्ये कुठलाही ऑइल आणि याचा वापर केला जात नाही. बरोबर. आणि याची स्पेशालिटी म्हणजे हे कसं आहे, तुम्ही फ्राय पण करू शकता, बेक पण करू शकता आणि रोस्ट पण करू शकता. बरोबर. तिन्ही ऑप्शन्स मध्ये तुम्ही हे खाऊ शकता. बरोबर. आणि अतिशय हेल्दी असा हा बिबडीचा पापड आहे. ज्वारी असल्यामुळे खूप त्याला आरोग्यासाठी चांगलं आहे आणि लहान मुलं सुद्धा स्पेशली हे खाऊ शकतात. म्हणजे खानदेशामध्ये तर ओली बिबडी खाण्याची सुद्धा प्रथा आहे. आता ओली बिबडीचा सीझन आमचा सुरू होणार आहे. बरोबर. जसं जसं आता एक्झाम्स आणि सुट्ट्या लागतील तसं आमच्या इथे प्रत्येक घरामध्ये हे होतं. बरोबर. तीच टेस्ट तुम्हाला इथे मिळावी याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. बिबडीचं पीठ म्हणा किंवा ओली बिबडी म्हणा, अगदी पोट भरून खाल्ली जाते. ओली बिबडी, त्याच्यावर थोडासा शेंगदाण्याचा कूट आणि तेल आणि तिखट जसं तुम्हाला हवं असेल त्या हिशोबाने तुम्ही खाऊ शकता. आमच्या इथे दर दिवशी खिचडीची पद्धत आहे. खिचडी, त्याच्याबरोबर तोंडी लावायला बिबडे आणि तळलेली मिरची, असा हा सगळा आमचा मेनू असतो. बरोबर. आणि तो मेनू ऐकून मला आता तोंडाला पाणी सुटते. तसंच आम्ही इथे मिक्स डाळींचे खरोडे आणलेले आहेत. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी आहेत. अच्छा. बटाटा आणि बटाट्याचा उपवासाचा चिवडा आहे, तिखट आणि गोड. तसंच ही इथे भाजीचे शेव तुम्ही बघू शकता की खानदेशातली स्पेशालिटी ही शेवभाजी आहे. तर त्या शेवभाजीचे स्पेशल शेव आपण इथे आणलेले. कारण जे शेव इथे मिळतात हे फरसाणचे शेव असतात, ते थोडेसे हार्ड असतात. पण ह्याचं टेक्स्चर तुम्ही बघाल तर हे टेक्स्चर एकदम छान आहे. हे थोडेसे आतून होलो असतात की जेणेकरून ग्रेव्हीमध्ये ते मस्त डायल्यूट होऊ शकतं. बरोबर. ह्याचा तुम्ही टेक्स्चर इथे बघू शकता की शेवभाजी केल्यानंतर ही कशी दिसते. बरोबर. आणि ही स्पेशल खानदेशची जी शेवभाजी आहे ती इथे तुम्हाला सगळ्यांना त्याची टेस्ट मिळावी त्याच्यासाठी या शेवेबरोबर आपण हा मसाला पण फ्री देणार आहोत. अरे वा. तर ज्या ग्राहकांना इथे येऊन हे टेस्ट करायचं आहे तर ते डेफिनेटली येऊ शकतात. आणि आपल्याकडे तसंच खिचडी मसाला पण आपण ठेवलेला आहे. तर खानदेशची खिचडी सुद्धा वेगळी चव असते बरं का. तर हा खिचडी मसाला हा स्पेशल यांनी अवेलेबल केलाय आपल्यासाठी. आणि सोबत हे बिबडीचे पापड आणि खिचडी तुम्ही बनवू शकतात खिचडी मसाल्याने. अतिशय सुंदर. याच्यानंतर आमच्याकडे ही स्वाद मसाला सुपारी पण आम्ही बनवलेली आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही बघाल की सुपारी आहे, शोप आहे, ओवा आहे, लवंग आहे, वेलदोडे आहे, ज्येष्ठ मध आहे, दाणा डाळ आहे, खडी साखर आहे आणि काळी मिरी. बरोबर.
काळं मीठ आहे, हां, कारण हे एवढे सगळे इन्ग्रेडियंट्स एकाच वेळी एका ह्याच्यामध्ये मिळत नाही. बरोबर. नॉर्मली आपण बडीशोप खातो जेवणानंतर, पण मग हे सगळे जे पदार्थ आहेत हे सगळे पाचक म्हणून आपण वापरतो. बरोबर. ते सगळे एकत्र करून आपण त्याच्यासाठी सगळ्यांना देतोय आणि हे कुटलेलं असल्यामुळे याच्यामध्ये अजून त्याचा फ्लेवर जो आहे तो इन्हान्स होतो. बरोबर. आणि प्रत्येक टेस्टच्या बाईटच्या ह्याच्यामध्ये प्रत्येकाची टेस्ट वेगळी लागते. हो. त्यात वेलदोडा वेगळा लागतो, त्याच्यानंतर लवंगीचा टेस्ट वेगळी लागते, बडीशोप लागते, ओवा लागतो. त्याच्यामुळे हे एकाच ठिकाणी या सगळ्या गोष्टी तुम्ही खाऊ शकता. म्हणजे पाचक म्हणून त्याचा डेफिनेटली तुम्ही स्वाद घेता. हो, आणि सगळ्या चवी आपण एन्जॉय करत असताना मधूनच एखादी स्पेशल चव लागणं खूप छान एक आनंद असतो तो सुद्धा. तर तो कुटण्यातूनच येतो, ज्यावेळेस आपण कुटून ती शोप बनवतो. कारण प्रत्येक गोष्ट बघा ना, याच्या आधी ज्यावेळेस म्हणजे मशिनरी नव्हती त्यावेळेस या सगळ्या गोष्टी घरी कुटून केल्या जायच्या. त्याच्यामुळे त्याला जी वेगळी टेस्ट होती, वेगळी टेस्ट आपल्याला इथे मिळू शकते. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे सगळे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी एक सॅटर्डे संडेसाठी आपण ऑफर घेऊन आलेलो आहे. अरे वा. ती ऑफर अशी आहे की जे कोणी हा ब्लॉग आपला बघून आपल्या स्टॉलला भेट देणार, आपला स्टॉल नंबर आहे 32, तर तुम्ही 2 दिवसात आमच्या स्टॉलला भेट द्या. आणि स्टॉलला भेट दिल्यानंतर जेही आपले एवढे सगळे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यावर तुम्हाला 20% आपण ऑफ देणार. अरे वा, मस्त. फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं की तुम्ही आमच्यापर्यंत कसे पोहोचले, आणि तुम्ही मॅडमचा जो ब्लॉग आहे त्या ब्लॉगवरनं जर येणार असाल तर डेफिनेटली तुम्हाला 20% ऑफ आपण देणार. लवकरात लवकर या आणि जो सगळा माल आम्ही आणलेला आहे तो सगळा संपवून घ्या. बरोबर. तुम्हाला 20%चा जो ऑप्शन आहे तो फक्त मॅडमच्या जो सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी आहे. अरे वा, थँक्यू सो मच. बघा, आपल्या सबस्क्रायबरसाठी यांनी शेवटचे 2 दिवस फक्त ही ऑफर आहे, शनिवार रविवार. जे आपला ब्लॉग बघून येतील त्यांना श्रीकृष्ण वेफर्स सेंटर इथे स्टॉल नंबर 32 वर 20% डिस्काउंट मिळणार आहे सर्व प्रोडक्ट्स वरती. तर लवकरात लवकर या आणि या ऑफरचा लाभ घेऊ नक्कीच. आणि शिवाय आपलं जसं तुम्ही म्हणालात की ऑनलाईन तुमचा सुरू करण्याचा विचार आहे, त्या संदर्भात तुम्हाला आमच्या सबस्क्रायबर्स कडून काही मदत हवी असल्यास तुम्ही विचारू शकतात. मला हेच मदत हवी आहे की आता हे आमचे प्रोडक्ट्स आहेत, तर इथे पुण्याला इथे जर कोणी इच्छुक असेल तर आम्ही फ्रँचायझी देण्यासाठी पण तयार आहोत, किंवा कोणाचं शॉप असेल तर त्या शॉपमध्ये पण आपण हे प्रोडक्ट्स ठेवू शकतो. जसं आपण आत्ताच विषय काढला की फ्रँचायझीच्या तुम्ही शोधात आहात, तर त्यासाठी तुम्ही तुमचा नंबर किंवा काही देऊ शकतात का? हो, माझा नंबर आहे 9021766109. याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तर जसं आपला आत्ताच विषय झाला की आपल्याला ऑनलाईन पण सुरू करण्याचा विचार आहे, तर त्या संबंधित तुम्हाला आमच्या सबस्क्रायबर्सकडून काही मदत हवी आहे का? डेफिनेटली. आता पुण्याला आम्हाला आमची संस्था किंवा आमचं एक शाखा सुरू करायची आहे. त्या निमित्ताने जर कोणाकडे जागा असेल किंवा कोणाचं शॉप असेल किंवा कोणी आमच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून इंटरेस्टेड असेल बिझनेसमध्ये, तरी आम्ही फ्रँचायझी द्यायला तयार आहोत. अच्छा. डेफिनेटली आम्हाला कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर आहे 9021766109. आणि ह्याच्यावर तुम्ही जरी कॉन्टॅक्ट केला आणि जर तुम्हाला ऑर्डर बुक करायची असेल तर कुरिअरनी आम्ही तुम्हाला ती ऑर्डर डेफिनेटली पाठवण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच. आणि पुणेकरांचा हा जो काही म्हणजे आता प्रतिसाद आम्हाला मिळणार आहे तो खरंच वाखाणण्याजोगा आहे. आणि दरवेळेस नवीन नवीन जेव्हा एक्झिबिशन्स होतील तर त्या मानाने आमचा कोकण कट्टा हा तुम्हाला इथे दिसेल याची शाश्वती देतो. नक्कीच. जरूर तुम्ही या स्टॉलला भेट द्या आणि जे काही पदार्थ आम्ही आणलेले आहेत त्याचा भरपूर आनंद आहे. बरोबर. आणि इव्हन मी असं म्हणू शकेल की गृहिणी सुद्धा घरातनं व्यवसाय करू शकतात तुमच्या थ्रू. तर हा नंबर नक्की सेव्ह करा. मी इथे स्क्रीनवरही तो टाकेल, तर त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, नंबर सेव्ह करून घ्या. आणि नक्कीच गृहिणींना सुद्धा हा एक चांगली ऑपॉर्च्युनिटी तुम्ही देतायत की घरातनं व्यवसाय करायचा, तोही खानदेशी वस्तूंचा. कारण बरेच खानदेशी आपल्या पुण्यामध्ये आहेत जे अशा या सुंदर वस्तूंसाठी नेहमी कुठेतरी शोधात असतात. आपल्याला प्रॉपर तिकडच्या या वस्तू अवेलेबल होऊ शकतात तुमच्या थ्रू. तर नक्की मी सगळ्यांना सांगू इच्छिते की ह्या संधीचा फायदा घ्या आणि यांच्या ऑनलाईन व्यवसायासाठी मदत करा आणि तुमची स्वतःची सुद्धा ग्रोथ त्यातनं होऊ द्या. थँक्यू सो मच सगळ्यांना. आणि इथे आल्यानंतर आता पाडवा येतोय, पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा इन ॲडव्हान्स. पण तुम्ही या आणि डेफिनेटली आमच्या स्टॉलला भेट देऊन जे काही प्रोडक्ट्स आहेत त्याचा आस्वाद. नक्कीच. थँक्यू सो मच. थँक्यू.